रामेश्वरम, द्वारका आणि कलियुगाच्या जगन्नाथ. हे झाले 4 दिशा, 4 धाम आणि 4. आणि केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगपैकी एक लिंग. आणि 7 पुरी, सप्तपुरी, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, सप्तता, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम. हे आपले हिंदू धर्म, सनातन धर्माचे मुख्य तीर्थक्षेत्र. पण ज्या ठिकाणी आज आपण आले, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आले आणि देवाचे अनंत कृपा. बद्रीनाथ धाम सर्वश्रेष्ठ धाम. याला भूवैकुंठ म्हणतात. मुक्तिधाम, मोक्षधाम. वैकुंठ म्हणजे जिथे कोणती कुंठा नसते, जिथे भगवंताचे घर असतं, जिथे निवास असतो, जिथे ऋषी मुनी संत तप करतात, त्याला म्हणतात वैकुंठ. तर बद्रीनाथ धाम सर्वश्रेष्ठ. त्याचं कारण काय आहे की 6 महिने ते कोणी राहत नाही. दिवाळी झाली की 2, 4, 5, 10 दिवसांनी सगळं निघून जातं. कारण एवढं भयंकर बर्फ, थंडी, -वर टेम्परेचर जातो आणि वरून पाहिले तर पटांगण दिसतो, नुसतं पांढरा, एवढं मोठं भयंकर बर्फ पडतो. तर 6 महिने या क्षेत्रावर, या भूमीवर नर पूजा, नर म्हणजे मानव पूजा, आम्ही तुम्ही मिळून सर्व देवाचे पूजन करतो. आणि 6 महिने नारदजी देवाचे पूजन करतो. म्हणून याला काही ठिकाणी शास्त्रामध्ये नारदिक क्षेत्रफळ म्हणतात. ज्यावेळी आम्ही खाली जातो, देवाचा शृंगार करून आणि हात दिवा लावून खाली जातो, पुन्हा 6 महिने परत येतो. असं दिसतो की आजच शृंगार केला आणि आजच दिवा लावला. अखंड ज्योतीचे दर्शन होतात. असे क्षेत्राचे वैशिष्ट्य आणि चमत्कार. पहिले जुन्या काळात लोक इथे पायी येत होते. मूर्तीची सोनी होती, भयंकर कठीण मार्ग होता. तर त्यावेळी 6 महिने लागत होते. फार कमी लोक बद्रीनाथ होते त्या काळात. पण आता काय झाली, मोटरची सोय झाली. कधीपासून? 62 पासून. 62ला काय झालं, चायना वॉर झालं, त्यांनी आक्रमण केला भारतावर. आणि त्यावेळी संरक्षण मंत्री होते यशवंतराव. त्यांच्या हस्ते रोडचे उद्घाटन झाला. इथून 60, 70, 80 किलोमीटरच्या अंतरावर ह्या दिशेला, उत्तर दिशेत चीनची हद्द, चायना बॉर्डर, तिबेट असून जवळ. आपण पाहिलं असेल जोशीमठ गाव. जोशीमठवरून तुम्ही आले. जोशीमठला मोठा कॅम्प मिळाला. तसंच 3 किलोमीटर पुढे गेले तर माना गाव, माना कॅम्प. तिथे आपलं भारताची मिलिटरी कॅम्प, चेकपोस्ट, त्याच्या पुढे कोणी. तर आज आपण भारताच्या हिंदू धर्म, सनातन धर्माच्या सर्वश्रेष्ठ धाम, मुक्तिधाम आणि मोक्षधाम, वैकुंठ धाम बद्रीनाथ. बद्रीनारायण, कोणी या धामाला काय म्हणतात? बद्रीनाथ. कोणी म्हणतात बद्रीकाठ, कोणी म्हणतात बद्री विशाल, आणि कोणी म्हणतात बद्रीनाथ. तर बद्री शब्द हा संस्कृत शब्द आहे. अपथ्यम बदरी फळ. बदरी म्हणजे बोर, सबरीचे बोर खातात ना तुम्ही. तर बदरी म्हणजे बोर आणि नारायण म्हणजे भगवान विष्णू. तर भगवान विष्णू, भगवान नारायण सत्युगामध्ये, हे सत्युगाचे धाम आहे. जगत कल्याणासाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी आले इथे. आणि आत्मचिंतन मध्ये बसले. हे तपस्थली, तपोभूमी भगवान विष्णू. कुठे बसले तपस्याला? आता तुम्ही चालले आंघोळला. देवाची फार मोठी कृपा, चमत्कार आहे. ज्या गावात 6 महिने कोणी राहत नाही, इतकं भयंकर पड, 6 महिने तुमच्या समोर आहे. पाऊस आणि वारा जर आला तर -वर टेम्परेचर 2 मिनिट मनुष्य बाहेर राहू शकत. आणि त्या ठिकाणी गरम पाण्याची नैसर्गिक शोधी होती. चमत्कार आहे की नाही तेव्हा? जिथे बर्फ पडतो तिथे गरम पाणी काय तापलेलं नाही, आपोआप अनादिकालपासून देवाचे पाय खालतो गरम पाणी निघतो. ते त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? बन्नी क्षेत्र. बन्नी म्हणजे अग्नी. अग्निदेव येतो गरम पाणी. आणि खाली अलकनंदा वाहते. नदीचे नाव काय? अलकनंदा. तुम्ही बोट घालू शकत नाही, मुंगे असतात, बर्फाचे गाठ पडे. आणि वर ते चमत्कार आहे का देवाचे? एका ठिकाणी त्याने दोन्ही देव दाखवून दिले. तर तिथे गरम पाण्याचे कुंड आहे. त्या परिसरामध्ये असे पामशिला, पंचशिला, मार्कंडे, वराह, गरुड, नृसिंह आणि नाग असे पंचशिला कुंडाच्या परिसरामध्ये आहे. तर भगवान विष्णू ज्या काळात तिथे आले सत्युगामध्ये, कुंडाजवळ मार्कंडे शिलेवर आत्मचिंतन मध्ये बसले, तपश्चर्याला बसले. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची धर्मपत्नी लक्ष्मी बरोबर. लक्ष्मीने विचार केला की माझे पती भगवान विष्णू अशी थंडीमध्ये हिमालयात तपश्चर्याला, वरून पाऊस चालू आहे, भरपूर चालू आहे, वारा सुटला, थंडीमध्ये भगवान विष्णू बसले तपश्चर्याला. अशी स्थितीमध्ये काय केलं पाहिजे, कोणती योग्य सेवा केली पाहिजे, असा लक्ष्मीने आपल्या मनात विचार केला. ज्या मनुष्याला भूक लागली त्याला काय पाहिजे, आणि ज्याला तहान लागेल त्याला भूक लागलेली आहे त्याला पाणी देऊन काही उपयोग नाही, ज्याला तहान लागले तर अन्न देऊन काही
हे पहिले विचार केला पाहिजे. आता लक्ष्मीने विचार केला, देश काळ परिस्थिती पाहून की काय केलं पाहिजे. तर लक्ष्मीने काय केला, भगवंताचा स्मरण केला आणि आपला रूप आणि नाव बदलून दिला आणि बोराचा झाड झाली लक्ष्मी. काय झाली? तर बोराला काय म्हणतात संस्कृतमध्ये? बदरी. बोराला काय म्हणतात? आणि भगवंताच्यावर त्यांना असं सावली निवारा केला. आणि जितका एक कष्ट होता हिमालयाच्या, बर्फ, पाऊस, थंडी, वारा, सर्व जगाच्या कष्ट लक्ष्मीने आपल्यावर घेतला आणि खाली बसले तपश्चर्या कोण? नारायण. तो वर जे बद्री रूप आहे, बद्री स्वरूप हा कोणाचे आहे? आणि खाली तो वर जे बद्री रूप आहे, बद्री स्वरूप आहे, हा लक्ष्मीचे आहे. आणि खाली नारायण, तो वर बद्री लक्ष्मी आणि खाली नारायण, तो बद्री नारायण. म्हणजे लक्ष्मी बद्रींचे अर्थ काय झाला? आणि बद्रीनाथ म्हणजे लक्ष्मी आणि त्यांचे, आणि बद्री काय असतं म्हणजे लक्ष्मीचे असतं. आणि बद्री विशाल, विशाल म्हणजे सर्वश्रेष्ठ जगाच्या वैकुंठ मुक्तिधाम, वैकुंठ असं धाम. आता भगवान विष्णू प्रसन्न झाले. देव प्रसन्न त्याने पाहिले की समोर लक्ष्मी बोराचं रूप धारण समोर, तो प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन टाकले की ज्या लक्ष्मी कलियुगाला मी तुझ्यावर प्रसन्न, कलियुग आला तर पहिलं तुझं नाव आणा, नंतर माझं. म्हणून तेव्हापासून पहिले लक्ष्मी, नंतर बोला लक्ष्मीनारायण भगवान की. म्हणून लक्ष्मीनारायण, सीताराम, सीताराम, पहिले सीता, नंतर राम, राधे राजा आणि बदरी नाथ. असे धावाचे. लक्षात ठेवा. आज तुम्ही इतके लांब आले, हे सर्व गोष्ट करायला काय पाहिजे? योग पाहिजे, नशीब पाहिजे, भाग्य पाहिजे आणि प्रारब्ध पाहिजे. पैशाने काय देव धर्म होत नाही. पैसे पुष्कळ आहे लोकांच्या बरोबर. तुमच्या घरी आपला जवळपास किती श्रीमंत लोक आहे, ते सर्व आले की बद्रीनारायणला. पण यात्रा करायला भाग्य पाहिजे, नशीब पाहिजे, प्रारब्ध पाहिजे आणि दोन कृपा पाठीमागे पाहिजे. पहिली कुणाची? देवाची. देवाची आज्ञाशिवाय तो पत्ता सुद्धा. तर पहिले देव कृपा पाहिजे आणि दुसरी पितृकृपा. आई वडिलांचे आशीर्वाद फार मोठा असतो. ज्यांच्या घरी आई वडील प्रसन्न असतात ते परवानगी देतात, ज्या तुझ्या आज योग आला तू बद्रीनाथ यात्रा करून ये, तुझा उद्धार होईल, माझा उद्धार होईल आणि कुळाचा पितृकृपा फार मोठी असते. आई वडिलांचे आशीर्वाद फार मोठे, त्यांना विसरू नका. आमच्या धर्मामध्ये उल्लेख आहे मातृदेव पितृदेव. प्रत्येकांना आपल्या आई वडिलांचा नमस्कार करतात की तुमचे कृपेने सुखरूप पोहोचलो बाबा, असं आशीर्वाद पाठीमागे राहू द्या. आणि काय चूक भूल झाली असेल तर देव कृपा आणि पितृकृपा दोन्ही पाहिजे. नंतर हे देव नंतर कोणी येऊ शकतात का बदलणाऱ्यांना? सोपा आहे का बदलणार? सपाटीवर तुम्ही पुष्कळ ते जाऊ शकता. 10 दिवस अगोदर आले असते तुम्ही, इथे रस्ते बंद होते, पाऊस इतके भयंकर होता की सगळे रस्ते खराब होते. आणि 10 दिवस थांबले लोक जोशी म्हटला, तिथूनच परत गेले. एकदा योग आला की बद्रीनाथचे दर्शन करायचे आणि जवळ होऊन जर परत गेले त्याला काय म्हणायचे? पैशाने होतं काही देव, याने नशिबाने होतंय. देव कृपा पाहिजे, पितृकृपा पाहिजे, आत्मते आणि चिंतन पाहिजे भगवंताच्या चरणी शरण, म्हणून हे देव करतो. नाही पैशाने होत नाही. तर पुन्हा भगवंताची कशी कृपा आहे, देवाची कशी कृपा आहे. देव सांभाळून आणतो आम्हाला. कुठे कुठे तो आमच्यावर कसोटी बी लावतो की हा सोनं खरे आहे काय, हे गडबडीत आहे की आयुष्यपर्यंत हा मनुष्य गडबडीत आहे, केव्हा देव धर्म करणार आहे. आणि हा कटू सत्य आहे की जो जन्माला आला तो आज उद्या सोडायचे, पण कधीही आपला देव धर्म करा. देव घरी बी आहे, देव तुमच्या घरी आहे, निधी बी आहे. घरी आहे तितके लांब कशाला आले? पण घरी काय असतो? आमच्या तुमच्या सर्वांच्या मागं एवढा मोठा प्रपंच आहे, व्याप आहे. घरी आमच्या जे ज्ञान असतो तो प्रपंचामुळे झाकलेला असतो. लाईट असते ना, लाईट, याच्यावर तुम्ही जे घोंगडी टाकले, कपडा टाकले तर लाईट बाहेर येणार का? नाही. तसं आमचं जे ज्ञान असतो घरी, आमचे जे ज्ञान असतो तो प्रपंचामुळे झाकलेला असतो. घरी देव आहे पण आम्हाला दिसत नाही. काय? आमच्या पाठीमागे प्रपंच आहे. कोणाला शेती जायचे, कोणाला नोकरीला जायचे, कोणाची दिवस पाळी आहे, कोणाची रात्री पाळी आहे. आयुष्यपर्यंत गेला आमच्या आयुष्याच्या. आणि आपल्याकरता मोक्ष करायचे तर याच्याकरता काही देव धर्मदान यात्रा काही आम्हाला 80-90 वर्ष म्हातारा झाला त्याला अजून वेळच नाही मिळाला. कधी करणार तो आमच्या? आणि आम्ही इतका एवढा मोठा प्रपंच घरी आम्ही देऊळ बांधतो, पण देवाला जायला मला प्रपंचामुळे काय करणार? तर आमच्या मोठे मोठे ऋषीमुनी संत होणे त्याने विचार केला की हा जे कलियुगाचे प्राणी आहे
की आज नाही उद्या तर घर सोडणार, पण कधी देवधर्म करणार. तर याच्याकरता त्याने आमच्यावर फार मोठा उपकार केला. एक मधला रस्ता काढला. त्याने काय केला की जवळच्या देव लांब लांब बसून दिला. त्याला काही दिवस आपलं घर सोडा आणि उद्या तर सोडायचं नाही, पण जोपर्यंत शरीरात ताकद आहे, मनगठात ताकद आहे, तोपर्यंत आपला घर सोडा. त्याला बद्रीनारायणला, त्याला केदारनाथला, त्याला जगन्नाथ, चारही दिशेला त्याने 4 धाम 12 ज्योतिर्लिंग शब्द याची रचना केली. आणि त्या निमित्ताने तुम्ही आले आणि याच्या सहाय्यात तुम्हाला मिळाले. आणि जो दर्शन करून पूजन करून दान घरी झालं त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याच्याकरता तुम्ही इतके लाभ. पुन्हा देव का सांगतो की सर्व गोष्ट माझ्या हातात आहे. सर्व गोष्ट कोणाच्या हातात आहे, पण एक गोष्ट त्याने आमच्या जवळ दिली. ते कोणती आहे? कर्म. त्याने गीतामध्ये स्पष्ट ज्ञान दिला की मनुष्य तुझ्या हातात कर्म आहे आणि माझ्या हातात फळ आहे, पण कर्म केल्याशिवाय मिळणार. जसं पेरणी केल्याशिवाय पीक येत आणि नोकरी केल्याशिवाय पगार, म्हणून तसंच यात्रा केल्याशिवाय, दान धर्म केल्याशिवाय, भगवंताचे दर्शन केल्याशिवाय मोक्ष. म्हणून त्याला तुम्हाला पण ज्या बद्रीनाथ जाऊन घ्या, तिथली जी पद्धत करून घ्या, कर्म करून घे, नंतर तुला किती आशीर्वाद द्यायचे तो माझा हातात आहे. तर पहिला आपला कर्म तो कर. म्हणून तुम्ही नाही तिथून हात जोडायचे होता आपला राळेगावहून, जय बद्री विशाल. नाही, जा पहिले जा, तिथे जा. कर्म नंतर तुला किती द्यायचे तो माझा हातात आहे. ते कर्म आमच्या हातात आहे. आणि फॉर शास्त्रमध्ये त्याला लिखले, गीतामध्ये कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु जा. कर्म करू. तर इथे आल्यानंतर मनुष्य पैसे तर पुष्कळ येतात. पैसे कलियुगामध्ये सर्वांचं जवळ आहे. पैसे तर एक मार्गाने येतो आणि 2 मार्गाने, एक 4 मार्ग आहे आणि दुसरा नशीब असतो. पैशात पैसे, पण भाग्याने काय करणार तुम्ही? नशिबाशिवाय होऊ शकत नाही, आई वडिलांच्या आशीर्वादशिवाय होऊ शकत नाही, आणि देवाची कृपाशिवाय आज्ञाशिवाय पत्ता सुद्धा. देव कृपा तुमच्यावर, तुमचे आई वडील प्रसन्न आहे. त्याने किती घाट चढून तुम्ही आले. आयुष्यात पाहिले कसे घाट, विराट दर्शन आहे भगवंता, समाळा म्हणतो देव. पण कुठे कुठे भक्तांची कसोटी बी घेतो. हा सोनं खरं आहे की खोटं आहे? नुसतं फिरायला आला या बद्रीनारायणला की माझ्या चरणी यांचे ध्यान आहे, तो कसोटी लावतो आमच्यावर. थर्मोमीटर किती ताप आहे याला, कसं लावतो? आता तुम्ही बसले गाडीत, 400-500 किलोमीटरची घाट आहे, वाकडे तिकडे रस्ते, कानाचूक पहाड 1000 फूट खोल तरी, आणि चालली त्यांची भरोसर मोटर अशी असते. आणि थोडी जर त्याने मोटर अशी केली की बद्रीनारायण भगवान की खबर तोडा तुम्ही. जो कधी भजन म्हणत ते गाडीत बसून भीती भक्ती म्हणतात, त्या नरच्या दाणा होऊन जातो. तर देव काय सांगतो, घाबरू नका, जसं घेऊन आलं तसा. हे नुसतं कसं केलं, कसं करता केलं की तुझं लक्ष कुठे होता? माझ्या चरणी हे की घेऊन मी प्रपंचात गेला, म्हणून तुला झटका दिला. घाबरू नका. अनन्या चिंतयन्तो माम ये जनः परिभाषते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. तुझा योगक्षेम मंगल. कारण मी गुत्तेदार आहे, जसा घेऊन आलो घेऊ. तर भगवंताची फार मोठी कृपा असतं. तर कर्म आमच्या हातात आहे. आणि फार बद्रीनारायण आल्यानंतर इथे 3 कर्म असतात. कसे करता? आपला उद्धार, आपला कुळाचा उद्धार, माझी यात्रा सफल व्हावे आणि माझ्या मुलाचे आशीर्वाद देत राहा आणि माझ्या पित्रांना वैकुंठात पाठवा. पहिला कर्म कोणता आहे? प्रधान देवता कोण आहे? ते नारायण. श्रद्धेने, भावनेने. देव कशाची भूक आहे? भावने. हे देव, हे नारायण, मी तुझ्या दारी आलो आहे. आम्ही मनुष्य आहात कलियुगाचे अज्ञानपणेमध्ये माझ्या हाताने काही चूक भूल झाली असेल, माफ कर. आणि माझ्या आयुष्याला जे पुढच्या भागाला त्याने रस्ता साफ कर. त्याच्याकरता तुझ्या हात दारी आलो. तुझं वंदन पूजन करतो. तुझी पूजा कशी करते? तुझं आव्हान मला काय? आवाहनम न जानामि विसर्जनम पूजांच्या न जानामि क्षम्यताम. क्षमा करा प्रभू, मी तुझं वंदन करून माझी पूजा तो स्वीकार. तर पहिले त्यांचे वंदन करायचे, भगवान विष्णू त्याला प्रसन्न करायचे. दुसरा बद्रीनारायणचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला? बद्रीनारायणमध्ये लक्ष्मी आणि, तर पहिले विष्णू प्रसन्न झाले, नंतर महालक्ष्मी. पूजन केल्यानंतर जर महालक्ष्मी प्रसन्न झाली, आता उद्या 2-4 दिवसाने दिवाळी येणार की नाही, त्याला प्रसन्न करून जायचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण लक्ष्मी. लक्ष्मी जर प्रसन्न झाली तर घरात अखंड सुख समृद्धी त्यांची कृपा असते ना आपल्यावर. हे 2 झाले. तिसरा, वाढलेले लोक, वडील, आजोबा, पंजोबा, आत्या, मावशी, सासू, ज्याने तुम्हाला इथून पळतात, जा बद्रीनारायण यात्रा करून. तुझा उद्धार होईल, माझा कुळ उद्धार होईल आणि सर्वांच्या कुळाचा उद्धार.
वडील आज जे त्यांच्या नावाने त्यांचे पूजन. तर विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि पिंडदान हे 3 कार्यक्रम असतात. तर विष्णुपूजासाठी असा एक क्षेत्राची पद्धत आहे. उत्तर पाण्याचे लोक दान करतात. लक्ष्मीचं प्रसन्न करायचे आहे ते एक साडीच्या हळद कुंकू वगैरेची याचं दान करतात. पिंडदान करायचे आहे ते भाताचा पिंड असतो. वडील, आजोबा, पणजोबा, आत्या, मावशी, सासू जितके लोक समस्त पित्र त्यांच्या म्हणून बाजूला शिळा आहे त्या शिळेवर पिंडदान. हे सगळे प्रोग्राम तुम्हाला काय आणायचे? धोतर नाही आणायचे, साडी नाही आणायचे, हळद कुंकू नाही आणायचे. ते ब्राह्मण असतात, भाताचे पिंड सगळे मी आणतो. तर कसं करायचे? पती पत्नी असलं तर एकच पूजा असते, पती पत्नीची एक पूजा. आणि एकटा कोणी आला असं घरच्या तर त्याने आपलं करायचं. आपला उद्धार आपल्या हाताने होतो. याने खाल्ले त्याच्या पोट भरत, तुम्हाला तुमचं पोट कसं भरणार? तर आपल्या नावाने आपलं करायचे कर्म आपल्या बरोबर जातो. तर लक्ष्मीपूजन, सौभाग्यपूजन आणि पिंडदान हे 3 करायचे असेल त्याचा खर्च येतो 1500 रुपये. आणि 2 कार्यक्रम करायचे, लक्ष्मीनारायणची पूजा करायची त्याला खर्च येतो 1100 रुपये. तुम्हाला जर करायचं मी यादी तयार करतो आणि सगळं सामान घेऊन येतो, तुमच्या बरोबर जातो. गरम पाण्याच्या कुंडावर स्नान करायचे. स्नान केल्या पहिले पुरुष सूक्ताने भगवान लक्ष्मीचे पूजन, नंतर महालक्ष्मीचे पूजन, विष्णूचे पूजन, नंतर पिंडदान. पिंडदान झाल्यानंतर दर्शनची पद्धत कशी आहे? ते लांबून दर्शन आहे, स्पर्श नाही. ते अन्य ठिकाणी तुम्ही जवळहून दर्शन करतो, इथे पद्धत नाही. कारण काय आहे? आद्य गुरु शंकराचार्य महाराज त्यांचे वंशज बाल ब्रह्मचारी पुजारी रावलजी म्हणतात. सकाळी दुपारी संध्याकाळी स्नान करून एकच पुजारी देवाला स्नान स्पर्श कर, दुसरा कोणी देवाला हात. ग्रस्त पुजारीला स्पर्श करण्याचे अधिकार नाही. तर हे झाल्यानंतर गरम पाण्याचे कुंड आहे. कुंडापाशी तिथे मूलस्थान आहे. भगवंत जिथे बसले होते मार्कंड शिलेवर तिथे पूजन होणार. पूजन केल्यानंतर लक्ष्मी पुरुष उत्तर विष्णुपूजन, श्री सूक्त लक्ष्मीचे पूजन आणि पिंडदान दर्शन. हात जोडा, सर्वांना मी आशीर्वाद देतो. आणि ज्यांना हे करायचं त्यांनी यादीमध्ये नाव द्या. नंतर हात जोडा. ओम स्वस्त्र इंद्रो बृहस्पतिर्वाः स्वस्तिन पूषा विश्ववेदाः स्वस्तिन स्तारक्षो अरिष्टदेवी स्वस्तिनो बृहस्पति दधातु. ओम शांती शांती शांती. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षी, मंगलाय तनोहरि, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती भगवान बद्री विशाल की. आपलं आपलं नाव सांगा. ज्याने 3 कार्यक्रम केले तिने 3 मध्ये नाव द्यायचे. ज्याने भगवंत आपला उद्धार, कुळाचे उद्धार करता लक्ष्मीनारायण हे कर्म केल्याशिवाय नंतर फळ. आपलं नाव त्याप्रमाणे पुढच्या कार्यक्रम बोला. हा बोला. 1500 रुपये पूजा करणार मला. याचे नाव दे. काय नाव? राजेंद्र मोठीकर रामान एकच नाव सांगा. राजेंद्र आडनाव मांदळे. हे 3 कार्यक्रम आहे. 3 कार्यक्रम. त्याला दुसरा 3 वाले त्याने पितृ मोक्ष भी करायचे. हा बोला. लताबाई ही कोण आहे? लताबाई कोण? नाही थांबा थांबा थांबा. हे मला विचारलं त्याला मुलगा आहे? मुलगा आहे तर 2च करा. 3 नाही. मुलगा असल्यावर 2. लक्ष्मीनारायण पूजा जे शास्त्र बांधतं तेवढंच 2 करा. लक्ष्मीनारायण पूजा. लक्ष्मीनारायण सर्वांना करता येतो. पिंडदान त्याला करतो ज्यांचे. हा 2 कर. काय नाव आहे? लक्ष्मीनारायण सर्वांना केला होता. दर्शनासाठी प्रत्येकाला नंदनपूर. लता धर्मकर. चला अजून प्रत्येकाला केला लक्ष्मीनारायण. हे भगवान लक्ष्मीनारायण. हा बोला पटकन. एवढं स्वास्थ्य आणि पैसे ते येतात जातात. असं कधी येणार बद्रीनारायण तुम्ही आपला उद्धार कधी करायचे? हा बोल. लक्ष्मीनारायण. काय नाव? सुनंदा. सुनंदा नाव सांग. ओले ओले बोले. मालकाचं नाव दत्ताजी. हा 2 कार्यक्रमाचे बरं का. 1100. 3 कार्यक्रम ज्यांना पटलं त्यांना करायचे. काय बार्गेनिंग नाही, काय क्षेत्र नाही, काय जबरदस्ती नाही. धर्म आपला कर्म आपलं शास्त्र नाही केलं. काय नाव आहे? बाबाजी बोलूया ना. संपूर्ण रामायण लक्ष्मीनारायण काय ना? लक्ष्मीनारायण. काय नाव आहे? सुनंदा होले. नाही सुनंदा रुपरावजी भुसारी भुसारी
सुनंदा भुसारी. सुनंदा दुसरी सुनंदा आहे का हो हो सुनंदा भुसारी. भुसारी. भुसारी का भुसारी लक्ष्मीनारायण हो. 2 का चला अजून हा बोला. रमेश तिन्ही करायची का तुम्हाला आई वडील आहे काय नाव आहे रमेश मुलगा आहे ना. मुलगा शोध आहे ना आई वडिलांचे उद्धार करेल मुलगा ते बायला लग रमेश कबोडे. हैं? कबोडे. कवळे चला अजून जामुनकर यशवंत जांभूळकर. जामुनकर हे तिन्ही करायचे की 2 करायचे 2 लक्ष्मीनारायण हा. चला अजून चला सांगा प्रत्येकाला केलं पाहिजे केल्यानंतर कळून येतो घरी झाल्यानंतर प्रसन्न हे फार जागृत देव आहे. केलं की आपोआप वाट लावतो चला हा अजून बोला पटकन तितके